तीन जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे। मी पेंदाळे साहेबराव लक्ष्मण राहणार शवाळा या ठिकाणी जुनागाव येथे येतो। त्या गावामध्ये तर भरपूर असं प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे, परंतु जे नवीन पुनर्वसन आहे, नवीन पुनर्वसनामध्ये सुद्धा आता अर्धा ते 1 तासामध्ये हे पूर्ण पाणी येण्याची दाट शक्यता आहे। आणि हा बघा पाणी हा गावालगत आहे आणि विकास विद्यालय संपूर्ण पाण्यामध्ये आहे। आणि गावाचे जे मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्त्यावरून संपूर्ण पाणी वाहत आहे, पूर्ण जात आहे। त्यामुळं नवीन पुनर्वसन गावचे देखील या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। तर कृपया सन्माननीय प्रशासन यांना माझी विनंती आहे, कारण का या ठिकाणी नवीन पुनर्वसनामध्ये संपूर्ण कामगार वर्ग या ठिकाणी राहतात आणि अल्पभूधारक शेतकरी राहतात। त्यांचे घर कच्चे असल्या कारणाने प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि जे खाण्यासाठी जे या ठिकाणी उपलब्ध घरामधले जे साहित्य आहे ते सुद्धा नासधूस झालेलं आहे। या ठिकाणी खाण्याची सुद्धा या ठिकाणी तारांबळ उडत आहे आणि जवळपास 1 तासानंतर आणि या ठिकाणी विशेष म्हणजे मोबाईल नेटवर्क याचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे। तर माहिती सादर करण्यासाठी आम्हाला मोबाईल सुद्धा आम्हाला व्हिडिओ सुद्धा बनवू शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। तरी मी परत जिल्हा प्रशासन आणि सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आणि सन्माननीय राजकीय पुढाऱ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी जुना गाव तर अस्ताव्यस्त पाण्यानं पसरलेलं आहे, परंतु एक किलोमीटर अंतरावर जे पुनर्वसन गाव आहे शेवाळा, या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी संपर्क तुटले। आमची नवीन पुनर्वसनाचा सुद्धा आमचा संपर्क तुटलेला आहे। तर कृपया विनंती आहे, 1 ते 1 तासामध्ये आम्हा पुनर्वसित शेवाळा आणि जुना गावामध्ये अडकलेल्या 1000ची लोकसंख्या आहे, त्यांना कृपया काढण्यासाठी आणि त्यांच्या खाण्याची सोय या ठिकाणी करणं अत्यावश्यक आहे। कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळं जे खाण्याचं जे काही वस्तू आहेत घरामधल्या त्या सर्व या ठिकाणी नासधूस झालेल्या आहेत। तर कृपया परत मी हात जोडून विनंती करतो, आपल्याकडून वेळ आता ते भरपूर असं कमी आहे। जवळपास 1 तासामध्ये शेवाळा या गावातून नागरिक हलवणं हे अत्यावश्यक आहे आणि रात्रपासून त्यांच्या म्हणजे जेवणाची सोय झालेली नाही, त्यांना जेवणाची सोय पुन्हा या ठिकाणी काहीतरी आपण केलं पाहिजे। यासाठी परत मी विनंती करतो की प्रशासनानं याकडे जातीनं लक्ष घालावं आणि लवकरात लवकर एनडीची टीम